तर आज आपण परफेक्ट हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल व्हेज मंचुरियन कशी बनवायची ते पाहणार आहोत। परफेक्ट 1 किलोच्या प्रमाणामध्ये आज आपण ही मंचुरियन बनवलेले आहेत। त्यामुळे तुम्हाला बर्थडे पार्टीसाठी किंवा इतर कुठल्या पार्टीसाठी ही मंचुरियन बनवायची असतील तर अगदी परफेक्ट रेसिपी आहे आणि परफेक्ट प्रमाणात आहे। आणि जेव्हा आपण घरी मंचुरियन बनवतो तेव्हा बऱ्याच जणांच्या तक्रारी असतात की त्यांचे मंचुरियन खूपच घट्ट झालेत किंवा खूपच ड्राय झालेत, क्रिस्पी झालेले नाहीत, खूप तेलकट झालेत। ह्या सगळ्या चुका होऊ नये म्हणून यामध्ये मी काही तुम्हाला टिप्स सांगितलेल्या आहेत। त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचे मंचुरियन सुद्धा असे छान रसरशीत बनवून तयार होतात आणि छान असे क्रिस्पी बनवून तयार होतात। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे, व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब तर नक्कीच करा, पण व्हिडिओला हाईप सुद्धा करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल। तर सगळ्यात आधी आपल्याला मंचुरियनसाठी परफेक्ट कोबी कसा निवडायचा ते तुम्हाला सांगते। तर इथे पहा, इथे मी हा कोबीचा गड्डा घेतलाय, तो 1 kg आहे। तर कोबी निवडत असताना काय करायचं, हातावरती घ्यायचा। जर तो कोबी हाताला हलका लागला तर तो परफेक्ट असा मंचुरियनसाठी कोबी आहे। जर हाताला खूप जास्त असा जड लागत असेल तर असा कोबी घेऊ नका, कारण कोबीमध्ये खूप जास्त पाणी असतं। तर हा कोबी तुम्ही पाहू शकता, आतमधून किती छान असा मोकळा सुटसुटीत आहे, खूप जास्त पदर सुटलेले आहेत। अशा पद्धतीचाच कोबी आपल्याला मंचुरियनसाठी निवडायचा आहे, म्हणजे त्यामध्ये खूप जास्त पाणी राहत नाही। तर आता हा मंचुरियनसाठी कोबी आपण चिरून घेऊया। तर सुरुवातीला मी याचे छोटे छोटे तुकडे करून घेते, कारण हा कोबी मी चॉपरमध्ये चिरून घेणार आहे। तर आता हा चिरून घेतलेला कोबी आपल्याला ह्या चॉपरमध्ये घालायचा आहे। खूप जास्त कोबी घालायचा नाही, थोडासा कोबी घालायचा आहे, कारण खूप जास्त कोबी घातला तर यामध्ये चिरल्या जाणार नाही। तर इथे मी अर्धा कोबी यामध्ये टाकला, अर्धा बाजूला ठेवलेला आहे। आता आपण याचं झाकण लावूया आणि हा कोबी आपल्याला छान असा चिरून घ्यायचा आहे। खूप जास्त बारीक करायचं नाही, नाहीतर ह्याला पाणी सुटू शकतं। तर 3 ते 4 वेळा आपल्याला हे अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीचा चॉपर जर घरामध्ये असेल तर कामं खूप सोपी होतात, खूप लवकर होतात। तर इथे पहा, इथे मी हा कोबी या चॉपरमध्ये चिरून घेतलेला आहे। किती छान असा बारीक झालेला आहे आणि याला पाणी सुद्धा सुटलेलं नाही, खूप छान असा मोकळा सुटसुटीत कोबी आहे। अशाच पद्धतीने आपल्याला हे चिरून घ्यायचं आहे। तर इथे पहा, इथे मी अर्धा गोबी चॉपरमध्ये चिरून घेतला आणि अर्धा गोबी मी तुम्हाला किसून सुद्धा दाखवते। तर किसणीवरती किसून घेताना खूप जास्त बारीक किसणी घ्यायची नाही। इथे तुम्ही पाहू शकता, इथे मी मोठे होल असलेले, मोठे छिद्र असलेली ही किसणी घेतलेली आहे। मोठे छिद्र असलेली किसणी घ्यायची म्हणजे कोबीला खूप जास्त पाणी सुटणार नाही। तर इथे पहा, इथे राहिलेला शिल्लक अर्धा कोबी मी किसणीने किसून घेतलेला आहे। त्याने सुद्धा पहा किती छान असा किसला जातोय, अजिबात याला पाणी सुटत नाही, अगदी मोकळा सुटसुटीत बनून तयार होतो। कोबी घेताना व्यवस्थित निवडला का मंचुरियन सुद्धा अगदी सुंदर अशी बनवून तयार होते। इथे पहा, इथे मी राहिलेला अर्धा कोबी छान असं किसणीने किसून घेतलेला आहे। किसून घेतलेला आणि चॉपरमध्ये चिरलेला आहे, ह्या दोन्ही कोबीमध्ये अजिबात फरक दिसत नाही, छान असा मोकळा सुटसुटीत कोबी आहे। तुमच्या कोबीमध्ये जर खूप जास्त पाणी असेल तर कपड्यामध्ये हे कोबी घाला आणि पिळून त्यातलं पाणी काढून टाका, नाहीतर मंचुरियन हे खूप जास्त घट्ट होते, कारण जेवढं जास्त पाणी असेल तेवढं जास्त यामध्ये पीठ लागतं। तर इथे पहा, इथे मी एक मोठ्या साईजचा गाजर घेतलेला आहे। गाजर मी साल काढून घेतला आणि बारीक किसणीने किसून घेणार आहे, कारण गाजर जाड किसणीने किसला तर मंचुरियनला बाइंडिंग येणार नाही। त्यासाठी गाजर इथे आपल्याला बारीक किसणीने किसून घ्यायचे, किंवा तुम्ही बारीक बारीक चॉप सुद्धा करून घेऊ शकता। तर इथे मी गाजर पूर्णपणे किसून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता, अगदी छान असा बारीक किसून झालेला आहे आणि गाजरामध्ये सुद्धा खूप जास्त पाणी नाहीये। तर इथे आपला गाजर किसून झाला आणि आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची आहे। तर इथे मी अर्धी वाटी बारीक चिरलेली शिमला मिरची घातलेली आहे। शिमला मिरची बारीक चिरूनच घाला, कारण किसणीने किसलं तर त्याला खूप जास्त पाणी सुटतं। तर आता यामध्ये आपल्याला 1 मोठा चमचा बारीक चिरलेला लसूण घालायचे, तुम्हाला हवं तर लसणाची पेस्ट सुद्धा घालू शकता। त्यानंतर यामध्ये मी 1 चमचा भरून आल्याची पेस्ट घातलेली आहे। आल्याची पेस्टच घाला, कारण त्याचे चंक्स दाताखाली आले तर ते खायला छान लागणार नाहीत। तिथे मी आलं आणि लसूण घातलं, त्यानंतर अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे, अर्धा चमचा इथे आपल्याला लाल तिखट घालायचं। तर इथे मी काश्मीरी लाल तिखट वापरलेला आहे, याने मंचुरियनला रंग खूप छान येतो। गाड्यावर जे मंचुरियन बनवले जातात त्यामध्ये लाल रंग वापरला जातो, पण आपण घरी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी काश्मीरी लाल तिखट वापरलेला आहे, त्याने रंग खूप छान येतो। तर इथे मी चवीपुरतं मीठ घातलं आणि आता हे संपूर्ण साहित्य हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे, खूप जास्त असं दाबायचं नाही। खूप जास्त दाबून मिक्स केला तर याला खूप जास्त पाणी सुटतं, त्यासाठी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे। तर इथे मी संपूर्ण साहित्य परत एकदा छान असं मिक्स करून घेतलं
आणि आता यामध्ये आपल्याला सॉसेस ॲड करायचे आहेत. तर पोहे खायच्या चमचाने 2 चमचे यामध्ये मी सोया सॉस घातलेला आहे. एवढ्या प्रमाणासाठी अगदी परफेक्ट आहे, यापेक्षा जास्त घालू नका. त्यानंतर 2 चमचे चिली सॉस घालायचे आणि आता यामध्ये आपल्याला मैदा आणि कॉर्नफ्लॉवर ॲड करायचा आहे. तर पोहे खायच्या चमचाने इथे मी सुरुवातीला 3 चमचे मैदा ॲड केलेला आहे आणि त्याच चमचाने इथे आपल्याला 6 चमचे कॉर्नफ्लॉवर ॲड करायचे आहे. जितका मैदा घेऊ त्याच्या दुप्पट इथे आपल्याला कॉर्नफ्लॉवर वापरायचा आहे, कारण कॉर्नफ्लॉवरने हे मंचुरियन खूप जास्त क्रिस्पी बनून तयार होतात आणि मैद्याने खूप घट्ट बनून तयार होतात. त्यासाठी मैद्यापेक्षा जास्त प्रमाण कॉर्नफ्लॉवरचं इथे घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता 3 चमचे मैदा आणि 6 चमचे इथे मी कॉर्नफ्लॉवर घातलं आणि परत एकदा छान असे हलक्या हाताने आपल्याला ह्याला बाइंडिंग करून घ्यायचं आहे. ह्याला जोपर्यंत एक छान असं बाइंड येत नाही तोपर्यंत आपल्याला हे हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. खूप जास्त जोर लावायचा नाही, नाहीतर याला पाणी सुटतं आणि मग खूप जास्त पीठ ॲड करावं लागतं. हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगत आहे. तर इथे मी हे मैदा आणि कॉर्नफ्लॉवर या पिठामध्ये छान असं मिक्स करून घेतलं. मला थोडीशी बाइंडिंग कमी वाटली, त्यासाठी यामध्ये मी परत 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा मैदा ॲड केलेला आहे. 2:1 असं प्रमाण आपल्याला कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचं ठेवायचं आहे आणि परत एकदा आपण हे छान असं मिक्स करून घेऊया. मिक्स केल्यानंतर याचा एक छोटासा बॉल तयार करून पाहायचा. जर या मिश्रणाचा छान असा गोळा बाइंडिंग होत असेल, तयार होत असेल, तर समजायचं इथे आपलं मिश्रण अगदी परफेक्ट आहे. तर इथे पहा, इथे मी थोडंसं पीठ हातावरती घेतलं आणि याचा छान असा गोळा तयार करून पाहिला तर अगदी परफेक्ट असा गोळा तयार झालेला आहे. गोळा तयार करत असताना हलक्या हाताने करायचा, खूप जास्त प्रेस देऊन करायचं नाही, नाहीतर तुमचे हे मंचुरियन खूप जास्त घट्ट बनून तयार होतात, रसरशीत होणार नाहीत. तर इथे मी हात धुवून घेतला. हात धुवून घ्यायचा, हाताला खूप जास्त पाणी ठेवायचं नाही. आणि आता आपल्याला हे मंचुरियनचे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला हे मंचुरियन बॉल्स कितपत लहान मोठे हवे आहेत त्या आकारामध्ये बनवून घेऊ शकता. इथे मी मध्यम साईजचे मंचुरियन बॉल्स बनवून घेत आहे. खूप जास्त मोठे नाही किंवा खूप जास्त लहान नाही, मिडियम साईजचे बनवायचे, म्हणजे खायलाही छान वाटतं आणि आतपर्यंत छान असे तळले सुद्धा जातात. तर संपूर्ण मंचुरियन बॉल्स आपण अशाच पद्धतीने तयार करून घेऊया. पुन्हा एकदा सांगते, मंचुरियन बॉल्स बनवत असताना हलक्या हाताने बनवायचे, खूप जास्त दाबायचं नाही. तर इथे पहा, इथे मी 1 प्लेट भरून हे मंचुरियन बॉल्स तयार करून घेतलेले आहेत. आता हे आपण तळून घेऊया. तळेपर्यंत दुसरी सुद्धा तयार होते. तर आता हे मंचुरियन तळताना आपल्याला काय काळजी घ्यायची ते सुद्धा सांगते. तर मंचुरियन तळत असताना तेल हे खूप जास्त कडकडीत गरम नको किंवा खूप जास्त थंडही नको. तुम्ही पाहू शकता, मंचुरियन तेलामध्ये सोडल्यानंतर त्याला छान असे मध्यम आकाराचे बुडबुडे येतात. खूप जास्त बुडबुडे येत नाहीत किंवा खूप कमी सुद्धा येत नाहीत. अशाच पद्धतीचं मीडियम गरम तेल आपल्याला करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे मंचुरियन बॉल्स सोडायचे आहेत. तर इथे मी बनवलेले संपूर्ण मंचुरियन बॉल्स तेलामध्ये सोडलेले आहेत आणि चमच्याच्या सहाय्याने आपण हे छान असं उलटसुलट करून दोन्ही बाजूने छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची, खूप जास्त हाय ठेवायची नाही, नाहीतर हे मंचुरियन बॉल्स वरून तर शिजले जातील पण आतमधून कच्चे राहतात. त्यासाठी मिडियम गॅसवरती छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे मंचुरियन बॉल्स तळून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही बघू शकता, छान असा सोनेरी रंग आलेला आहे. असा हा रंग आल्यानंतर तुम्हाला दिसतच असेल, दिसायला सुद्धा किती छान असे हे क्रिस्पी दिसत आहेत. अशा पद्धतीने क्रिस्पी दिसायला लागले का लगेचच हे आपण काढून घेणार आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ कुठेही जराही आवडला तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा नक्कीच करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि हाईप करणं सुद्धा विनाशुल्क आहे, त्याला सुद्धा पैसे वगैरे लागत नाहीत. तर इथे पाहिजे मी दुसरी बॅच सुद्धा तळून घेतली. सेम पद्धतीने संपूर्ण मंचुरियन बॉल्स मी इथे तळून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता, ह्या 1 kg कोबीमध्ये इथे आपले 50 ते 55 मंचुरियन बॉल्स बनवून तयार होतात आणि अतिशय छान असे क्रिस्पी बनवून तयार होतात. तुम्ही पाहू शकता, संपूर्ण मंचुरियन बॉल्स जे आहेत ते किती छान असे क्रिस्पी झालेले आहेत. एक मी तुम्हाला फोडून दाखवते. तर पाहू शकता किती छान असे वरून क्रिस्पी झालेले आहेत आणि आतमधून छान असे पोकळ आहेत. अजिबात असे घट्ट गोळे झालेले नाही आहेत. तर आता आपण याची ग्रेव्ही तयार करून घेऊया. ग्रेव्ही तयार करण्यासाठी इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि जे मंचुरियन तळलं होतं त्यातलंच 1 पळी तेल मी यामध्ये घातलेलं आहे. खूप जास्त तेलाचा वापर सुद्धा इथे आपल्याला करायचा नाहीये. तेल हलकंसं गरम झालं का त्यामध्ये 1 मोठा चमचा बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे आणि 1 चमचा इथे मी आल्याची पेस्ट घातलेली आहे. तुम्ही हवं तर बारीक चिरून सुद्धा घालू शकता. त्यानंतर 1 मोठा साईजचा कांदा आहे, बारीक चिरून घातलेला आहे. संपूर्ण साहित्य इथे आपल्याला बारीक चिरूनच घालायचे. त्यानंतर इथे मी कोबी चिरल्यानंतर त्यातला थोडासा कोबी काढून ठेवला होता. बारीक चिरलेला अर्धी वाटी कोबी घातलेला आहे आणि त्याचसोबत अर्धी वाटी इथे मी बारीक चिरलेली शिमला मिरची घातलेली आहे. संपूर्ण साहित्य बारीक चिरून घालायचं आणि हलकंसं परतून घ्यायचंय. खूप जास्त परतायचं नाही, ह्याचा हलकासा क्रंच असायला हवा. अशा पद्धतीने हे आपल्याला संपूर्ण साहित्य
परतून घ्यायचे. तिथे आपलं संपूर्ण साहित्य छान असं परतून झालेलं आहे. तर आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा मिरपूड घालायची आहे आणि अगदी थोडंसं मीठ घालायचंय. यामध्ये आपण खूप जास्त सॉस वापरलेले आहेत, त्यामध्ये मीठ असतं, त्यासाठी मीठ इथे आपल्याला बेताने घालायचे. 2 चमचे सोया सॉस, 2 चमचे चिली सॉस आणि 1 चमचा इथे मी टोमॅटो सॉस घातलेला आहे. ह्यापेक्षा जास्त सॉसेस यामध्ये वापरायचे नाहीत. अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये मी तुम्हाला हे सॉसेस घालायला सांगितलेले आहे. सॉस घालून छान असं मिक्स करून घेतलं आणि आता यामध्ये आपण 2 चमचे व्हिनेगर घालायचं आहे. व्हिनेगर फक्त 2 चमचे घाला, ह्यापेक्षा जास्त घालू नका. हॉटेल रेस्टॉरंटमध्ये घातल्या जातं, त्यामुळे मी घातलेला आहे. नाही घातलात तरी काही हरकत नाही आणि काही खूप जास्त टेस्ट बदलत नाहीये. तर आता हे आपण संपूर्ण मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवरची स्लरी घालायचं आहे. तर 2 चमचे इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलं, थोडंसं पाणी घालून सुरुवातीला याची छान अशी स्लरी तयार करून घेऊया. यामध्ये गाठी अजिबात व्हायला नकोय. लंप फ्री इथे आपल्याला हे स्लरी बनवून घ्यायची आहे. अशी स्लरी बनवून तयार झाली की परत एक थोडंसं पाणी घालायचं. अर्धी वाटीच्या थोडंसं वर पाणी मी घेतलेलं आहे आणि हे बनवलेली स्लरी आपल्याला ह्यामध्ये घालायचंय आणि छान असं मिक्स करून घ्यायचंय. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि एकसारखं मिक्स करायचंय, नाहीतर यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी घातलेली आहे, ती तळायला चिटकू शकते आणि याचा मग पूर्णपणे स्वाद बिघडतो. त्यासाठी एकसारखं मिक्स करत राहायचं आहे. तर स्लरी घातल्यानंतर थोडंसं हे मिश्रण घट्ट झालं होतं, त्यासाठी परत एक अर्धी वाटी पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलं. मिक्स करून घेतल्यानंतर लगेचच यामध्ये आपल्याला मंचुरियनचे बॉल्स घालायचे आहेत. मंचुरियन बॉल घालून आणि छान असं मिक्स करून घेऊया. मंचुरियन बॉल्स जेव्हा आपण सॉसमध्ये ॲड करतो तेव्हा याला खूप जास्त वेळ मिक्स करत बसायचं नाही, नाहीतर हे मंचुरियन बॉल्स जे आहेत ते मऊ पडतात. सगळ्यात शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कांद्याची पात घालायची आहे. कुठलाही चायनीज पदार्थ कांद्याची पात घातल्याशिवाय पूर्ण होत नाही. तर सगळ्यात शेवटी यामध्ये मी बारीक चिरलेली कांद्याची पात घातली आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेतलं. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे रसरशी तिथे आपले मंचुरियन बनवून तयार झालेले आहेत. हॉटेल रेस्टॉरंटपेक्षाही भारी बनवून तयार होतात. आता हे मंचुरियन आपण सर्व करून घेऊया, कारण इतके सुंदर बनवून झालेले आहेत. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटते, इतके सुंदर बनवून तयार होतात. तुमच्याकडे बर्थडे पार्टी असेल किंवा किटी पार्टी असेल तर त्यासाठी तुम्ही हे परफेक्ट प्रमाणासहित ही रेसिपी ट्राय करा. तुमचे मंचुरियन सुद्धा अगदी परफेक्ट बनवून तयार होतात. आणि इथे मी तुम्हाला परफेक्ट 1 kg कोबीच्या मंचुरियनचे प्रमाण सांगितलेले आहे. 7 ते 8 जणांसाठी अगदी पुरेसे आहे, पोट भरून खाऊ शकतात. नक्की ट्राय करा. आणि आता मी तुम्हाला हा मंचुरियन खाऊन दाखवते, तर तुम्ही आतमधून सुद्धा पहा किती छान असे रसरशीत झालेले आहेत. नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब तर कराच, पण व्हिडिओला हाईप सुद्धा करा. तर पुन्हा भेटू मस्त अशाच रेसिपी बरोबर. धन्यवाद.